कोटकर आणि तुम्ही बऱ्याच वर्षांपासून सोबत होतात. आता कोटकरांची भूमिका तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य वाटते? आम्ही हाडामासाचे कार्यकर्ते सोबत कार्य केलेले, गेल्या 18 वर्षापासून सोबत कार्य केलेले. विचार एक होते की मराठ्यांचा गौरव निर्माण करायचा, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, भावना होती. सोबत कार्य केलं, सोबत फिरलो, रात्रंदिवस राहिलो, कुठे म्हणजे ऊन पाऊस वाऱ्याचा विचार केला नाही आणि त्याग तपश्चर्या केलेली. त्याच्यामुळं मी कार्याला हे करू शकत नाही. पण सध्या माझं दैवत, माझं आयडल छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर कित्येक हुतात्मे तर सगळे आयडल आहेच माझे. पण आताच्या घडीला जसं छत्रपती शिवरायांच्या काळात आमचे बापजादे होते नव्हते आम्हाला माहित नाही, तेव्हा जे मावळे काही काही मोठे मोठे प्रसिद्ध आडनावं आहेत जे की ते म्हणतात की आमचे बापजादे त्या याच्यात होते, तर आमचं हावळे आडनाव असं कुठं नव्हतं. त्या इतिहास म्हणून मला कधी कधी शोकांतिका वाटायची की आपला बी कधीतरी इतिहास लिहिला जावा. मराठा आरक्षणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझ्या येणाऱ्या पिढ्याला हावळे या आडनावाने ओळखल्या जावं यासाठी माझा अट्टाहास आहे. जे कोणी मनोज दादाला विरोध करतायत त्यांना सगळ्याला विनंती आहे, सगळेजण वापस या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाजाला आरक्षण मिळावं किंवा मराठाचं तेजस्व वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या. विरोध करून तुम्ही मोठे होणार नाही. तुम्ही खालच्या कॉमेंट वाचा, तुमच्या घरी तुमच्या पत्नी, आई वडील, नातेवाईक, मित्रपरिवाराशी चर्चा करा की त्यांच्या तुमच्याबद्दल झालेल्या काय भावना आहे. आम्ही कुणाला ब्लेम करणार नाही. मी तुम्ही माझ्या एवढ्या व्हिडिओ बाईट बघितल्या, मी कधी सिंगल त्या व्यक्तीचं नावही घेणार नाही. माझा मित्र होता, आहे, राहील. पण जर वैचारिक मतभेद झाले, जशी हे 2-2.5 वर्ष मनोज दादाकडे गेले नाही, त्यामुळे जोपर्यंत मनोज दादाला विरोध राहील तोपर्यंत मी त्या व्यक्तीचं तोंड पाहणार नाही. ज्या दिवशी मनोज दादाच्या बद्दल ते चांगलं बोलतील तेव्हा पुन्हा माझ्या मनात थोडंसं चांगली भावना येऊ शकते. नाही, एक मिनिट, एकच मिनिट, याच्यामधला एक विषय राहिला, ऐका ना. 2.5 वर्ष म्हणले ना, एक मिनिट, त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करतो. त्यांच्याकडे नाही गेलो, पण त्यांच्या आंदोलनात प्रत्येक वेळेला सहभागी होतो. मुंबईच्या आंदोलनात सुद्धा 7 दिवस 8 दिवस. नाही, म्हणजे सांगायचं तात्पर्य, कोटकर हे तुमचे मित्र होते. आता त्यांनी ज्या भूमिका घेतल्यात किंवा त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की माझा अपमान झाला. तुम्हाला वाटतं, कारण तुम्ही बऱ्याचदा सोबत होतात आणि या जरांगे पाटील यांच्या आंदोलनात देखील आम्ही तुम्हाला बऱ्याचदा सोबत पाहिलेलं, तुम्हाला वाटतं कोटकरांचा अपमान झालेला आहे? सर, एक जीवलग मित्र असतो समजा, आता समजा तेही जीवलग मित्र असतील, काय कार्य केलेले त्यांनी सांगितलं, आम्ही बरेच सोबत होतो बऱ्याच दिवसाचं. एक जीवलग मित्र आहे, हक्कानं आपण तर किती पातळीला शिव्या बी देऊ शकतो एकमेकाला, तर त्याचा आपण गाव करू शकत नाही. त्याचा राग मानायला नाही पाहिजे. आणि तो राग फक्त तुम्ही दोघांनीच ठरवायला पाहिजे का सगळ्याला की बा यानं मला अशा शिव्या दिल्या, त्याने म्हणजे दोघांची नाचक्की होती. त्यामुळे जे काय असलं ते आपसात व्हायला पाहिजे होतं. मला असा आजपर्यंत अनुभव आलेला नाही. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मला एका शब्दाने दुखवलेलं नाही. मी त्यांच्या, माझं असं असतं, बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. मला तुम्ही सगळे लाईव्ह मध्ये बघितलेले, ते ज्यांना भेटते मी सगळं लाईव्ह मध्ये दाखवतो. पण मला आजपर्यंत असा कुणाचा अपमान केलेला मला आठवत नाही. आता ज्या पद्धतीनं कोटकर म्हणतात की बाबा आम्हाला स्कोप मिळत नाही किंवा आम्हाला आमची नावं घेतली जात नाही, या विषयाकडे तुम्ही कसं बघता? सचिन हावळे पाटील याला अगोदर संस्थापक सचिव मी आहे, मी प्रदेश उपाध्यक्ष राहिलो, मी छावामध्ये काम केलं, मराठा महासंघामध्ये केलं, मी सगळ्यांसोबत काम केलं. मला तिकडं पद होतं. आज मनोज जरांगे पाटलासोबत काम करतो, एक मराठा सेवक साधं पद आहे, जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून ते पद आहे. आणि त्या नावाने जे मला ओळखलं जातं, त्याच्यामुळं कुठल्याही पदाची आणि याची आवश्यकता नसते. सचिन हावळे पाटील आज घराघरात पोहोचला, फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या घरात, यांच्यामुळं प्रत्येक घराघरात पोहोचणारा सचिन हावळे. त्या प्रश्नाला प्रतिप्रश्न असा केला पाहिजे. तुम्ही म्हणले ना, मग मला असं म्हणायचं आहे की चळवळीत येऊन तुम्ही तुमच्या नाव घेण्यासाठी, नाव लावण्यासाठी काम करताय? नाही, ते का समाजासाठी काम करताय? याचं उत्तर तुम्ही द्या ना. नाही, त्याचं उत्तर सांगायचं मला की कुठल्या स्टेजची गरज नाही. स्टेज आपण आपलं तयार करायचं राहतं, आपण आपलं वलय तयार करायचं राहतं. जे दिसतं ते मी लाईव्हच्या माध्यमातून दाखवत होते, ते लोकांना पटत होतं. मी लोकांच्या मनात जे प्रश्न खदखदत होते त्यावर मी बोलत गेलो, मी मोठा होत गेलो. मला स्टेजची गरज नाही. आज मी प्रत्येकाच्या स्टेटसला माझा व्हिडिओ जर आहे, माझे पोरं मला दाखवते, अरे माझ्या मित्राच्या पप्पाच्या स्टेटसला तुमचा व्हिडिओ आहे, अजून याच्यापेक्षा काय स्टेज पाहिजे? आणि त्या स्टेजवर मी उभं राहून, मागं उभं राहून त्या कार्याला काही गरज नाही. आणि आमच्या इथं सर संभाजीनगरला आपल्या इतक्या संघटना आहे, मराठा संघटना,
सगळ्याला जर उभं केलं, संस्थापक, प्रदेशाध्यक्ष आणि तिथले जिल्हाध्यक्ष एवढा जरी प्रोटोकॉल ठेवला तर 1,500 लोक आहे सर आमचे पदाधिकारी. कोणता स्टेज ती दम धरेल? आणि बरं ते 1,000 लोक त्या फ्रेममध्ये दिसतील का जेव्हा जरांगे पाटील बोलायला चालू झाले? सगळ्यांनी एकच उद्देश आमचा की मराठा जातीचं तेज यांनी वाढवावं, सगळ्या मराठा संघटनाला ते बळ येईल, कारण ते पदाधिकारी काम करतील ना त्या नाही, आणि संघटनेमध्ये. हे करत असताना, चळवळ चालवत असताना आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही कामाची विभागणी करा ना. हा. तुम्ही हे काम तुम्ही करा, ते काम तुम्ही करा, सगळंच माझ्या बापाला, सगळंच मला, असं नाही जमणार ना. समाज एवढा मोठा आहे, समाज छोटा आहे का? हो, तगडा समाज आहे. समाजामध्ये कोटकर हे तुमचे मित्र राहिलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ज्या वेळेस एखाद्या माणसाला त्याचं नाव किंवा त्याचं पद किंवा त्याची सन्मान त्याला मिळत नाही, त्यावेळेस त्याचं खच्चीकरण होतं. आणि मग मागची 2 वर्ष 3 वर्ष आम्ही सोबत होतो, पण मला तोपर्यंत ते कळालं नाही आणि मला ते आता जाणीव झाली, मग मी आता सोडून चाललो. या गोष्टीकडे कसं? आता जे माग जे व्हिडिओ तुम्हाला मी आता जे वर्णन केलं, आता जे व्हिडिओ तुम्ही बघताय, हे जे वर्णन केलं हेच विषय मी तुम्हाला सांगितलं ना. कुठले नाव, पद, प्रतिष्ठेची गरज नाहीये, तुमच्या स्किल असलं पाहिजे. माझ्याकडे अगोदर पद होते प्रदेशावरचे, आता माझ्याकडे काहीच पद नाहीये. फक्त मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी मराठा सेवक हे पद आहे, त्यांना मी मोठा काय सल्ला द्याल तुमच्या? मित्र या नात्यानं असं एक सोबत काम केलेलं आहे, त्याचा कार्याचा सलाम आहे. पण जरांगे पाटील हे युग पुरुष आहेत, संघर्ष योद्धा आहे, मराठ्यांचं तेज आहे, मराठ्यांची ढाल आहे. ते जर लढतेत तर त्यांच्या मागे आपण छातीचा कोट करून त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, ना की विरोध केला पाहिजे. जे विरोध करतील त्यांच्या विरोधात आम्ही, जे सपोर्ट करतील त्यांच्या पाया पडणारे आम्ही. मला वाटतं या ठिकाणी आपण थांबलो पाहिजे. नवीनच आहे का? आणि पुन्हा एक आव्हान सगळ्या संघटना, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, आम्ही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नव्हतो, नाही, कधी राहणार नाही. जे जुने अभ्यासक आहेत, जे मराठा समाजाचे जे मोठमोठे नेते आहेत, माजी अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना एक विनंती आहे, मराठा समाजासाठी एक आम्ही सैनिक म्हणून, मावळा म्हणून आम्ही सगळे लढतोय. जर आमच्याकडून अगोदर काही चुका झाल्या असतील तर त्याच्याबद्दल आज तुमच्याकडे दिलगिरी मागतो. इथून पुढं पुन्हा मराठ्यांचं काम करण्यासाठी सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं. काय हेवे देवे असतील ते जागेवर सोडून द्यावे. नवीन वर्ष चालू झालेलं आहे 2026चं, सारे मिळून पुढे जाऊ, ग्रोईंग टुगेदर हा आपला नारा असला पाहिजे. एवढंच म्हणणं आहे. जसं आधी 1 मराठा लाख मराठा ही घोषणा आपण केली होती, पण जेव्हा कोटीत मराठी एकत्र यायला लागले म्हणून आता 1 मराठा कोटी मराठा ही घोषणा झाली. ती एक गौरवाचं प्रतीक आहे आपलं. तर सगळ्यांनी एक व्हावं हीच अपेक्षा. माझी विनंती अशी असणार आहे, कृपया सगळ्यांनी संवाद साधा. आणि संवाद साधत असताना तुमचा त्याबाबतचा अभ्यास किती आहे याचा अगोदर स्वतःला विचारा आणि मग व्यक्त व्हा. तुमचा अभ्यास किती आहे, तुमचं कार्य किती आहे आणि समोरच्याचं कार्य किती आहे, या दोघांची तुलना करा. आणि ही तुलना केल्याच्यानंतर जर आपण निश्चितच त्या ठिकाणी कमी पडू आणि कमीच आहोत, मग जर आपण कमी असू तर थोडा कमीपणा घ्या ना. आणि अजून छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले, म्हणजे किती किल्ले राहिले होते? 4 का 5 किल्ले राहिले होते. 350 किल्ले, 358 किल्ले उभारल्यानंतर माघ येऊन 4 पावलं पुढं जाऊ शकतो याची जाणीव ठेवूनच जर तुम्ही महाराजांचे मावळे स्वतःला म्हणवता, स्वतःला मराठा म्हणवता, मग एकदा मराठ्यांचा इतिहास, महाराजांचा इतिहास वाचा, तो आत्मसात करा आणि त्या पद्धतीने पुढे जा आणि संवाद ठेवा. संवादानं सगळ्या काही गोष्टी होतात. आता मी आंदोलनामध्ये कंटिन्यू सहभागी होतो, पण त्यांच्यासोबत नव्हतो. पण जेव्हा संवाद साधला, जेव्हा कळलं की नाही यांचं काय चाललंय आणि त्या बऱ्याचशा गोष्टी जुळून आल्या आणि त्या कुठेही मला असं वेगळ्या वाटल्या नाही, म्हणून म्हणलं हे बरोबर आहे ना. काही गोष्टी जर चांगल्या घडत असतील तर कृपया संवाद ठेवा, एवढीच विनंती मी या ठिकाणी शेवटी. टेक्निकल मी अभ्यासक नाही म्हणून मी तुम्ही बऱ्याच वेळची मुलाखत यांची घेतली. यांना थोडंफार जे ज्ञात होतं ते त्यांनी तुम्हाला सांगितलं. त्यामध्ये मी तुम्हाला जराही मध्ये डिस्टर्ब केलं नाही का, कारण मला त्याच्यातली जाणीव नाही. मला फक्त एवढं कळतं की मनोज दादांना त्याच्यातलं कळतं, हे अभ्यासकांना कळतं. मग हे यांची न्यायालयीन लढाई लढत होते, काही काही अभ्यासक लढतायत, त्यांनी लढावी. यांची दादाची जी लढाई आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. ही आयुर्वेदिक गोळी आहे. आपली ही मनोज दादांची लढाईची जी गोळी आहे ती ॲलोपॅथीची गोळी आहे, ती इन्स्टंट त्यांना पाहिजे. अभ्यासकांची ती आयुर्वेदिक गोळी आहे. दोन्ही गोळ्या एकाच ठिकाणी, दोन्ही कार्य करणारे. पण जर म्हणजे विरोध काही नाही, सगळ्यांनी मराठ्यालाच आरक्षण मिळावं किंवा मराठ्यांचाच गौरव वाढावा म्हणून कार्य करताय, कोणाचंही कार्य कमी नाही. त्यामुळं
हे दावे सोडा, सगळ्यांनी एकमेकांना बसून चर्चा करा आणि याच्यातला मार्ग काढा. आपण ना मार्ग की काढा. विरोध करा. आम्ही समाजाला पहिले न्याय द्यायचा खेकडा आहे ना. प्रवृत्ती होती, न्याय समाजाला द्यायचा आहे ना. आधी खेकडा प्रवृत्ती होती, मराठ्यांनीच म्हणजे माझा जर चुलत भाऊ असन, सक्का भाऊ असन, तर मी त्याला मोठं किंवा बांधाला भांडणं डोके फुटायचे, ते कमी झाले. आज श्रीमंत गरीब दरी कमी झाली. श्रीमंत लोक आज तुम्ही मुंबईला पहा, भाकरीच्या भाकरी, गाड्याच्या गाड्या हे घेऊन आले. आमचे सर्वसामान्य मावळे गेले. रसद जुन्या काळात जशी रसद पुरवलं तसं, तर श्रीमंत लोक गरीब मराठ्याला इज्जत द्यायला लागले, बांधाचे भांडणं मिटले. हे कशामुळं? तर हे 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 आपलं यश आहे आणि ते यश असं तुम्ही आपल्या पुन्हा हे केलं तर विरोधकांना पुन्हा आपल्यावर बोट उचलण्याची संधी तुम्ही देताय. चला चला, धन्यवाद तुमच्या दोघांच्याही. नवीन धन्यवाद. जय शिवराय. भेटूयात. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय.